मित्रांनो, मालिकेचा आजचा धमाकेदार भाग तर बघणारच आहोत, परंतु त्याच्यामध्ये आलेले 2 ट्विस्ट ज्यामुळे मालिका आता टर्निंग पॉईंटवरती येऊन ठेपली आहे. कावेरीला उदयच्या लॉकेटमुळे तो जिवंत असल्याची जरी आनंदाची बातमी मिळाली असली तरीसुद्धा आता मोहितच्या मदतीने उदयचा शोध घेत असतानाच कावूसुद्धा जिवंत असल्याची बातमी मिळाली आहे. मानचं दिलेलं वचन पूर्ण करत त्यांचा विश्वास सार्थ ठरवून कावेरीने अखेर विजय मिळवलाच आहे. आता या दोन्ही आनंदाच्या बातम्या नक्की मिळतात तरी कशा, यामध्ये मोहितची त्यांना कशी मदत होते, माननी एक भयंकर निर्णय घेतला आहे, तो नक्की काय आहे ते पाहणारच आहोत. त्यासाठी बघूयात ना मग, कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा आजचा 23 ऑगस्टचा भाग. काकू यमुना दोघींनीही कावेरीच्या विरोधात भडकावण्याचा, कान भरण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा काही कावेरीच्या विरोधात जायला आणि तिच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नसतात. म्हणूनच यमुना अक्षरशः रडकुंडीला येते जेव्हा ती मानना म्हणते की त्या कावेरीवरती विश्वास ठेवून तू चूक करतेस, अगं त्यानंतर तुलाच त्रास होणार आहे. नेमकं तेच यशला खटकतं. यश येऊन तिला तटावतो, सॉरी या मिदी, परंतु कावेरी आपल्या घरचा भाग आहेत, आपण सर्वांनीच सपोर्ट करायला हवाय त्यांना. तेव्हा यमुना वैतागून त्याला सांगते, सॉरी यश, परंतु आधी तिने काय केलं माहिती आहे ना. तेव्हा यश म्हणतो की हो, परंतु ते आता प्रयत्न करतायत ना, आणि त्यांचे प्रयत्न आम्हा सगळ्यांना दिसत आहेत, फक्त तुलाच ते दिसत नाही आहेत. आणि कावेरीचं सोड, आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुझ्या मावरती तरी विश्वास आहे ना. मानने काहीतरी विचार करूनच त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकली असेल ना. यमुना म्हणते, सॉरी परंतु आता तुला विचारते, जर का कावेरी तुला दिलेलं वचन पूर्ण नाही करू शकली तर. तेव्हा अचानकच म्हणतात, तर मी सगळ्यांच्या समोर तुझी माफी मागेन. तेव्हा सर्वजण धक्क्याने त्यांच्याकडे बघतात. हो अगं, नाही म्हणजे माणसं ओळखण्यात चूक झाली माझी, त्या दिवशी तरी लक्षात येईल ना माझी चूक, तेव्हा तरी तुम्हाला माफ करशील ना बाई. हसत हसत यमुनाच्या समोर हात सोडणार इतक्यातच कावेरी तिथे हजर होते आणि त्यांचा हात ती पकडून ठेवते. तेव्हा सर्वच जण धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतात. आता सुद्धा मागे वळून पाहतात. तेव्हा कावेरी इथे त्यांचा हात पकडून ठेवलेला असतो. एकटक त्या तिच्याकडे पाहत असतानाच कावेरीने उदय जिवंत असल्याचा खूप मोठा पुरावा आणून मानचा विश्वास खरा ठरवलेला असतो. सर्वच जण अचंबित होऊन तिच्याकडे पाहत असतात. तेव्हाच कावेरी तोंडातून चकार शब्द न काढता गुपचूप माच्या हाती ते लॉकेट टेकते. आणि ते लॉकेट जेव्हा निरखून पाहतात, आपल्या हातात घेतात, तेव्हा त्यांना आनंदाचा धक्काच बसतो. त्या धक्क्याने उठतात आणि सर्वांसमोर मोठ्यानेच म्हणतात की हे माझ्या उदयचं लॉकेट आहे. त्यांच्या आनंदाचा पारावार उरत नाही. तेव्हा सर्वच जण आश्चर्यचकित होऊन कावेरीकडे पाहत असतानाच कावेरी त्यांना खुशखबर देते, हो, कारण उदय जिवंत आहेत धर्माधिकारींच्या घरचा हरवलेला आनंद कावेरीने पुन्हा परत आणलेला असतो. आता अमृता शॉक होते, उदय जिवंत आहे, पण असं कसं काय होऊ शकतं, तिला विश्वासच बसत नाही. तेव्हा माचं लक्ष जातं ते गणूबाप्पाकडे. तिथूनच ती अमृता डोकावत असते. आता समोर येता क्षणी ती पटकन लपून बसते. गणूबाप्पाच्या समोर जाऊन हात जोडून त्याचे आभारच मानतात. तेव्हा विद्यासुद्धा हात जोडून मनोभावे नमस्कार करते. मनातून सर्वच जण आभार मानतच असतात. मानच्या अश्रूचा बांध फुटतो आणि रडतच त्या लॉकेटसोबत जोडलेल्या उदयच्या आठवणी त्या सगळ्यांना सांगतात. 10वीमध्ये माझ्या उदयला 93% मार्क पडले होते. त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी हे लॉकेट मी उदयसाठी बनवलं होतं. आता हे लॉकेट पाहून त्यावेळेला तो घरभर आनंदाने नाचला होता. किती खुश झाला होता माझा मुलगा. तेव्हा त्या मागे वळून कावेरीकडे पाहतच यशला सांगतात की यश. तेव्हा यश पटकन मानच्या समोर येऊन उभा राहतो. यश, आपला उदय जिवंत आहे. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. डोळ्यातून आनंदाश्रू तर वाहतच असतात. ते लॉकेट आपल्या हाती घेत तेवढ्याच विश्वासाने यश सांगतो की हो आपला उदयदादा नक्की परत येणार, तू नको काळजी करूस. तेव्हा यशला बिलगतात. यशही त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळतो आणि दोघेही रडायला लागतात.
कावेरीने मानचा विश्वास सार्थ ठरवलेला असतो. अमृता अजूनही गोंधळलेलीच असते. तिला कळतच नसतं की हा चमत्कार नक्की घडला तरी कसा. उदय जिवंत आहे. यशच्या मिठीतून बाजूला होता क्षणी ते लॉकेट आपल्या हातात घेऊन त्या लॉकेटच्याच पाप्या घ्यायला लागतात. त्यांचं लक्ष जेव्हा कावेरीकडे जातं तेव्हा त्या कावेरीला आनंदाने विचारतात, परंतु कावेरी, हे लॉकेट कुठे सापडलं तुला? आता नक्की काय प्रसंग घडला होता? आणि गणपती बाप्पानेच कावेरीचा मार्ग उदयपर्यंत पोहोचण्याचा कसा मोकळा केला? तो सर्व प्रसंग, ती सगळी घडलेली हकीकत कावेरी घरच्या सगळ्यांना सांगते की जेव्हा कावेरी मार्केटला गेली होती तेव्हा एक चोराने तिची चेन गळ्यातून ओढली आणि तो धावत निघून गेला. कावेरीने सुद्धा त्याचा पाठलाग केला आणि पाठलाग करत असताना तो एका गोडाऊनमध्ये लपायला गेला. तिथपर्यंत कावेरी पोहोचली आणि त्यानंतर त्या गुंडांशी तिची थोडीफार मारामारीही झाली. कावेरीने त्या गुंडाला कुत्र्यासारखा तर धुतलाच होता, परंतु त्याने जेव्हा चाकू काढला तेव्हा तो कावेरीवरती वार करतो. कावेरी त्या गुंडाशी 2 हात करते आणि जेव्हा ती त्याला खाली पाडते तेव्हा त्याच्या खिशातून एक रुमाल पडला. तो रुमाल ती उचलून घेते. त्याच वेळेस तो परत चाकूने वार करतो, परंतु तो बसतो तो डायरेक्ट रुमालावरती आणि त्यात असलेल्या वस्तू सर्व खाली पडतात. त्यातच हे उदयचं लॉकेट होतं. तेव्हाच कावेरी त्याचा वार हवेत रोखून धरते आणि परत त्याला जोराचा धक्का मारून खाली पाडते आणि एक खूप जड वस्तू घेऊन ती डायरेक्ट त्या चोराच्या डोक्यातच घालते. आता त्याचं डोकंही फुटतं. त्यानंतर ती त्याला परत उचलते आणि चोराची जमिनीवरती आपटतात. आता त्या चोरामध्ये ताकदच उरलेली नसते कावेरीसोबत लढा देण्याची. म्हणूनच कावेरी पटकन ते उदयचं लॉकेट हातात घेते आणि त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारते, बोल, हे लॉकेट कुठं सापडलं तुला? तेव्हा तो खोटं बोलतो की हे 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 मला गिफ्ट केले कोणीतरी. आता तो चाचपड्यातच बोलत असतो. कावेरी त्याच्या सणकण थोबाडीत देते, गुपचूप सांग नाही तर थोबाड फोडेन तुझं. आता तो चोर सत्य सांगायला तयारच नसतो, म्हणून कावेरी त्याच्या चांगल्या 2-3 कानफाटात लगावते. आता मात्र त्याला बोलण्यावाचून पर्यायच नसतो, कारण स्वतःचा जीव जास्त प्यारा आहे ना त्याला. तेव्हा कावेरीला तो सांगतो, एका बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या गळ्यातून घेतलं मी हे. तेव्हा कावेरी विचारते की बेशुद्ध माणूस? तेव्हा तो म्हणतो की हो, आईची शपथ घेऊन सांगतो मी अजिबात त्या माणसाला मारून वगैरे घेतलेलं नाही आहे. तो बेशुद्ध होता म्हणूनच त्याच्या गळ्यातून काढून घेतलं, नाहीतर इतक्या हट्ट्याकट्ट्या माणसाची ही चेन चोरायला मला काय वेळ लागलं आहे का? तेव्हाच कावेरीला लक्षात येतं की उदय जिवंत आहे. आता त्या चोराच्या तोंडूनच कावेरीला खुलासा होतो की तो जिवंत आहे माणूस, म्हणजेच उदय. तेव्हा कावेरी धावत जाऊन आपल्या त्या पिशवीतून मोबाईल काढून आणते. परत त्याच्याकडे धावत येते आणि त्या चोराला तो फोटो दाखवून विचारते की बोल, हा तोच माणूस होता का? नीट निरखून बघ आणि मग सांग. चोर त्या फोटोकडे नीट निरखून बघतो आणि कावेरीला सांगतो की हो, हा तोच माणूस होता ज्याच्या गळ्यातून मी चेन चोरली. कावेरीच्याही आनंदाचा पारावार उरत नाही. तिच्या जीवात जीव येतो. मानच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची बातमी द्यायला आता कावेरी सज्जच असते. तेव्हा ती त्या चोराला विचारते की तू नक्की यांना कुठे पाहिलं? हे कुठे भेटतील, कळेल का मला? चोर सांगतो की नाही हो, मला कसं माहिती असणार? तेव्हा कावेरी विचारते की बरं हे सांग की तू ही चेन त्यांच्या गळ्यातून कुठून चोरली होती? तेव्हा तो सांगतो, मुळशी नाक्यावरून. मॅडम, मला जाऊ द्या. तो कावेरीकडे कयावया करतो. आता कावेरीसुद्धा त्याला सोडून देते, परंतु त्याचमुळे तिला एक महत्त्वाची गोष्ट तरी समजलेली असते. मानना ती सांगते, माझी खात्री आहे की उदय जिवंत आहेत आणि नक्की ते लवकर आपल्यापाशी परत येतील. तेव्हा सुलक्षणा आनंदाने कावेरीला सांगतात, पूजेचं सामान आणायला गेलीस आणि किती आनंदाची बातमी घेऊन घरी आलीस का तू? तेव्हा कावेरी मानची माफी मागते, सॉरी, मला उशीर झाला यायला. तेव्हा म्हणतात की अगं नाही गं, उद्या हरतालिका आहे, परवापर्यंत वेळ आहे आपल्याकडे. कारण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच उदयने परत यावं आणि त्याच्याच हातून गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा व्हावी, ही जी मानची इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे.
आता नवीन प्रोमो तर लॉन्च झाला आहे मित्रांनो, तो आपल्या चॅनलवरती टाकलासुद्धा आहे, नक्की बघा. कावेरी स्वतः गणपती बाप्पांना वाजत गाजत घेऊन येत असतानाच ती उदयला सुद्धा घरी घेऊन आली आणि मांची इच्छा पूर्ण झाली. मा भरल्या डोळ्यांनी आनंदाने कावेरीला म्हणतात की माझी खात्री आहे माझा उदय नक्की परत येणार. तेव्हा यश मनातच प्रार्थना करतो की काहीही झालं तरी माचा हा विश्वास नको तुटायला. तेव्हा कावेरीला त्या म्हणतात की इतकी वर्ष वाट बघितली आहे मी माझ्या उदयची, फक्त काही तास. धर्माधिकाऱ्यांची परीक्षा आता संपत आलेली असते. यशच्या डोक्यात प्रकाश पडतो तेव्हा यश मांना सांगतो की मा, मी ना एक काम करतो, मी पटकन हे उदयदादाचं लॉकेट सापडल्याची बातमी पोलिसांना देतो. म्हणजे कसं त्यांना उदयदादाला शोधणं सोपं जाईल. आणि उदयदादा आता आपल्यापासून लांब नाही आहे मा. त्या लॉकेटमुळे म्हणजेच कावेरीने आणलेल्या लॉकेटमुळे तो आपल्या खूप जवळ आलाय. तेव्हा मासुद्धा आनंदाने सांगतात की हो बाळा, लवकरात लवकर शोधकार्य सुरू करा. यश आता एक दुसरी युक्तीही लढवतो. मा, मी एक काम करतो, उदयदादाचे पोस्टर्स आहेत ना ते सगळीकडे लावतो. त्याच्यामुळे उदयदादांना शोधणं आपल्याला फार कठीण नाही जाणार. मी आत्ताच जातो. आता यश बाहेर पडणार तेव्हा कावेरी त्याला अडवते. ती त्याला रिक्वेस्ट करते की थांबा, मी पण येते. यश माकडे बघतो तेव्हा मा इशारा करतात. दोघेही बाहेर धावत जातात. यमुना, काकू आणि अमृता या तिघींना तर अजिबात आनंद झालेला नाही आहे. अमृताचं सोडावं, ती तर बाहेरची आहे, परकी आहे त्यांच्यासाठी. परंतु यमुना आणि काकू त्या तर घरातल्या आहेत ना. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर ही आनंदाची बातमी ऐकून 12 वाजलेत. सगळ्यात जास्त गोष्ट काय खटकली आहे माहिती आहे त्यांना? ही आनंदाची बातमी घेऊन येणारी कावेरी. कावेरीने मांचा विश्वास सार्थ ठरवलाय ना, म्हणूनच यांची ताटखिळी बसली. मा, ते लॉकेट आपल्या उराशी कवटाळत खूप रडायला लागतात. उदय बाळा, किती वाट बघायला लावलीस, लवकर परत ये रे बाळा, असं म्हणत त्या आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू ढाळतात. यश कावेरी बाहेर येता क्षणी यश कावेरीला थँक्स म्हणतो. कावेरी विचारते की कशाबद्दल? तेव्हा यश म्हणतो की तुमचा कॉन्फिडन्स बघून आता मलाही खात्री पडली की उदयदादा आपल्याला नक्की सापडेल. तेव्हा कावेरी म्हणते की मी तर तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. तुम्ही मला पाठिंबा दिला, मांनीसुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवला, म्हणूनच तर हे सगळं करू शकले मी. आता आपण दोघंही नव्या जोमाने कामाला लागू आणि उदय भाऊजींना परत घेऊनच येऊ. मला खात्री आहे आपल्या दोघांचीही टीम काहीही करू शकते. असं म्हणत आनंदाने दोघे एकमेकांना टाळी देतात आणि नकळतपणे दोघे एकमेकांना कट्टमिटी मारतात. दोघांच्याही चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्टपणे जाणवतो. आता खूप वेळ ते एकमेकांच्या मिठीतच असतात. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं, दोघेही भानावर येतात, तेव्हा सर्कन एकमेकांपासून दूर होतात. यश म्हणतो सॉरी, तेव्हा कावेरीही म्हणते की मी पण सॉरी. नकळत काय घडलं त्यांच्याकडून त्यांच्याच लक्षात येत नाही. दोघेही एकमेकांसमोर थोडेसे ऑकवर्ड होतातच. तेव्हा कावेरी दुसरा विषय काढते. यशला ती विचारते, मी त्या दिवशी तुम्हाला जे काही बोलले त्याचा राग अजूनही मनात आहे का तुमच्या? तेव्हा यश हसून उत्तर देतो की जाऊ देत, सोडून द्या तो विषय. चला आपण उदयदादाला शोधूयात आणि लवकर त्याला आपल्या घरी परत घेऊन येऊयात. तेव्हा कावेरी म्हणते की हो, उदय भाऊजी सापडले की मग माझी काहूही सापडेल आणि कदाचित ते दोघे एकत्र असतील तर माझ्या चिकूला त्याचे आईबाबा परत मिळतील. तेव्हा यशही प्रार्थना करतो, तुम्ही म्हणताय अगदी तसंच होऊ देत. आणि दोघेही आनंदाने धावत त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडतात. आता इकडे घरात सुलक्षणा स्वतःच्या रूममध्ये असतात. तेव्हा ते लॉकेट आपल्या हातात कवटाळून धरत त्या घोर पश्चाताप करून घेतात. उदय बाळा, येणार रे लवकर परत. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला तुझी माफीही मागायची आहे. नको ना रे आता इतका अंत बघूस. तुझ्या येण्याची मी खूप वाट बघितली आहे. मला प्रायचित्त घ्यायचा रे बाळा तुझ्या बाबतीत. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी खूप आसुसले तुझ्या तोंडून मा शब्द ऐकायला. बाळा, येणार रे लवकर परत. मी चुकले, असं म्हणत ते लॉकेट आपल्या उराशी कवटाळून परत एकदा खूप ओक्साबोक्षी रडायला लागतात. ही आनंदाची बातमी ऐकूनच त्यांचा ऊर भरून येतो. कावेरीवरचा विश्वास आणखीनच वाढलेला असतो. तोचपर्यंत इकडे जीवाच्या आकांताने
यशने शोधकार्याला सुरुवातसुद्धा केलेली असते. अगदी तसंच कावेरीसुद्धा उदयचा शोधच घेत असते. दोघांच्याही हातामध्ये पोस्टर असतात उदयच्या नावाचे आणि सगळीकडे चौकशी करून वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटत यश कावेरी त्याची चौकशी करत असतात की उदयला कुठे कोणी पाहिलंय का. परंतु त्यांना हवी असणारी माहिती त्या माणसाकडून धड मिळतच नसते. आता कावेरी उदयला शोधत असतानाच अचानक एका माणसाकडे लक्ष जातं. तो माणूस पाठमोरा उभा असतो आणि तिला वाटतं की बहुतेक तो उदयच आहे. म्हणून मोठ्यानेच उदय भाऊजी अशी हाक मारत धावत जाऊन ती जेव्हा त्याच्या खांद्यावरती हात ठेवते, तो मागे वळून पाहताच कावेरीचा चेहराच पडतो. कारण तो उदय मुळात नसतोच. त्या दोघांचं तिकडे शोधकार्य चालू असतं आणि इकडे अमृता, ती काय मानना शिव्या घालणं टोचून बोलणं कमी करतच नाही. आता उदय जिवंत असल्याची बातमी कळले ते सांगण्यासाठी ती माधवीला कॉल करते. आई, ती सुलक्षणा स्वतःला जितकी शहाणी समजते ना त्याच्यापेक्षाही जास्त मूर्ख आहे अगं. अमृताचं ते वाक्य ऐकून तिकडे माधवी हसून मुद्दाम म्हणते की का गं, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला असं का बोलतेस. तेव्हा अमृता सांगते, अगं आई बघ ना, त्या सुलक्षणाला मी उकसवलं काय आणि देवासमोर तिने स्वतःच शपथ घेतली. आता बघ, गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जर का उदय नाही आला तर ही बया स्वतःच घर सोडून निघून जाईल, तेही कायमची. आणि तिचं हे कुटुंब ते अख्खच्या अख्खं दुःखात बुडेल. परंतु अमृता एक गोष्ट विसरते बहुतेक, की विजय नेहमी सत्याचाच होतो. तिचं मातृत्व पणाला लागलं आहे. शेवटी देवसुद्धा सुलक्षणाच्या बाजूनेच निर्णय देणार आहे आणि लवकरच या मायलेकीच्या भ्रमाचा भोपळा जोराचा फुटणार आहे. अमृता चवताळून विडाच उचलते की धर्माधिकारी कुटुंबाला ती कधीच आनंदी होऊ देणार नाही. तेव्हा माधवीच्या मनात भीती दाटून येते. ती विचारते की अगं हो, पण उदय जर अचानक परत आला तर. तेव्हा अमृता तर मोठा टेचाच सांगते, शक्यच नाही. कारण या कावेरीच्या शोधकार्याचा प्रत्येक प्रयत्न मी असाच हाणून पाडेन. उद्या हरतालिका आहे आणि परवा गणेश चतुर्थी. या 2 दिवसात कावेरी उदयला परत आणणं शक्यच नाही. आणि जरी तसं घडायला गेलं ना तरी ते मी होऊच देणार नाही. अमृता खरंच मूर्ख आहे. कारण ती कावेरीची पंगा घेते ना, म्हणजे ती स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेते हे तिच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे. त्यानंतर माधवीचा कॉल ते ठेवून देते आणि मुद्दाम कावेरी यशच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी ती तिच्या एका माणसांना फोन करून त्यांना ती कामाची जबाबदारी सोपवते. आता तर कुठे कावेरीने उदयचं लॉकेट आणून एक खूप मोठा धमाका केलाय. अजून सर्वात मोठा धमाका तर बाकीच आहे ना. अमृताने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा ती जिंकूच शकणार नाही. कारण ती कावेरी आहे. मा म्हणतात ना तसं, ती हट्टी आहे. जे ती ठरवते ती करूनच दाखवते. इकडे कावेरी उदयचा शोध घेऊन घेऊन थकते. नेमका यशही तिथे धावत येतो. तो विचारतो की काही कळलंय का. तेव्हा कावेरी म्हणते की नाही ना, इतकं शोधलं तरी कुठून काहीच माहिती मिळत नाही. तेव्हा कावेरीची अवस्था त्याला बघवत नाही. यश तिला समजावतो की कावेरी, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, तुम्ही खूप थकले आहात. तेव्हा कावेरी स्पष्ट नकार देते. मी मानना वचन दिलं आहे, मी असंच नाही माघारी फिरू शकत. आणि कावेरी त्याला सांगते की चला आपण पुढे शोधूयात ना त्यांना. आणि दोघेही धावत जातात. आता सायंकाळ होत आलेली असते. तेव्हा मा देवापुढे दिवा लावतात आणि हात जोडून मंत्र वगैरे म्हणत प्रार्थना करत असतात. इतक्यातच तिथे टपकते अमृता. आता आदर्श सून बनण्याचे नाटकं तर करायची असतात ना. म्हणूनच सुलक्षणाला ती सांगते, मावशी यावेळी मी हरतालिकेचा उपवास करणार आहे, तेही यशसाठी. तेव्हा सुलक्षणा हसून सांगतात की हो, मग मनोभावे उपवास कर आणि पूजासुद्धा. अमृताही म्हणते की हो, दरवर्षी तर मी उपवास करतच होते, परंतु यावेळी यशच्या सुखासाठी करणार आहे. मनात तरीच्या कपटी भावना चालू असतात. तू, तुझं घर आणि तुझा ह्यात मुलगा, तुम्हाला कधीच सुख मी मिळूच देणार नाही. आणि या देवाला सुद्धा माझं ऐकावंच लागेल. कारण माझी ताई गमावले मी तुझ्याचमुळे. अमृता खरं
अमृताच काय तिची आईसुद्धा ना खरंच डोक्यावर पडलेले आहेत. परंतु ते कितीही प्रयत्न कर अमृता, धर्माधिकारींचं काही वाकडं नाही करू शकत. कारण देवसुद्धा नेहमी सत्याच्याच बाजूने असतं आणि त्यालाही चांगलंच माहिती आहे की धर्माधिकारींची यात चूकच नाही आहे. ही अमृता बसल्या बसल्या उगाचच मागचा विषय उकरून काढते. इतक्यातच तिथे यमुनासुद्धा टपकते. अमृता ज्या वेळेस सुलक्षणांना सांगते की मावशी, उदय जिजू तर का गणपती आगमनापर्यंत परत नाही आले तर तू डोंगर चढून गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होतीस. मला असं वाटतं की हा विषय तू मनातून काढून टाकायला हवायस. आता विद्याला इतका राग येतो ना या अमृताचा. आता ह्या उदयची बातमी, आनंदाची बातमी मिळाल्यापासून घरात आनंद होता की नाही, परंतु नाही, सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकायचं काम करते. आणि त्यात सामील ही यमुना. अमृता, आपण माला समजून काही उपयोग होणार नाही अगं. कारण तिच्या डोळ्यावरती कावेरीच्या विश्वासाची पट्टी आहे ना. यमुनाच्या हाती प्रसाद देतात आणि तेवढ्याच विश्वासाने त्या सांगतात की हा एका आईचा आणि बायकोचा विश्वास आहे जो की जिंकणारच. तेव्हा यमुना उगाचच नाट लावत बसते. सॉरी प्रत्येकाला मी रियालिटी चेक देते म्हणून मी कोणाला आवडत नाही. परंतु मला नाही वाटत की कावेरी तुला दिलेलं वचन पूर्ण करू शकेल. तेव्हाच देवीकडे पाहत तेवढंच ठामपणे सांगतात की कावेरी माझं वचन पूर्ण करणार. ती उदयला घरी परत घेऊनच येणार, बघशीलच तू. आता अमृता आणि यमुना त्या दोघींचे थोबाड बघा कसले झालेत. त्यांना अजूनही कळत नाही आहे की या कावेरीने मावरती काय जादू केली आहे की अविश्वास तिच्यावरती दाखवायला तयारच नाही आहे ही बाई. आता माननी खूप भयंकर निर्णय घेतलाय. देवीच्या साक्षीने यमुनाला त्या सांगतात की कावेरी जर का माझं वचन पूर्ण नाही करू शकली, गणेशाच्या आगमनाच्या आधी जर का ती नाही उदयला घेऊन येऊ शकली, तर मी हे घर सोडून जाईल, तेही कायमचं. तेव्हा सर्वांनाच धक्का बसलाय. अमृतासाठी तर आनंदाची बातमी. यश कावेरीच्या प्रयत्नांना फळ मिळावं म्हणूनच विद्यासुद्धा देवीकडे साकडं घालते. त्या दोघांची मदत कर, त्यांच्यासाठी धाव ये. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी यशला जेव्हा गाडीत जाग येते तेव्हा तो पाहतो की कावेरी त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी गेलेली असते. यश तिच्याकडे पाहतो आणि मनात त्याचा विचार येतो की कावेरी, मी कितीही वेळ तुझ्याकडे पाहत राहू शकतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की तिला उन्हाचा त्रास होतोय तेव्हाच यश आपला हात आडवा लावतो. त्याला हसूही येतं. कावेरीच्या चेहऱ्यावरती आलेली केसांची एक पड तो मागे सारतो. इतक्यातच त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते आणि अचानकच फोनही वाजतो. आता चोरचोराचा फोन वाजतोय म्हटल्यानंतर जेव्हा ती डोळे उघडते पाहते की ती तर यशच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपले. ती पटकन मागे सरकते. दोघांचीही नजरानजर होते. भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. आता उदय जिवंत असल्याच्या बातमीसोबतच आणखीन एक खूप मोठा धमाका झालाय. काऊ जिवंत असल्याची बातमीसुद्धा कावेरीला मिळाली आहे. मोहितची भेट घेता क्षणी मोहित त्यांना आनंदाची बातमी देतो की एक बाई जी सापडली होती तिच्या चेहऱ्याचा फोटो रिकवर करून मागितला होता मी. त्याच वेळेस तो जेव्हा मोबाईलमधला फोटो दाखवतो तर ती काऊ असते. यश कावेरी दोघेही एका माणसाकडे चौकशी करतात तेव्हा त्यांच्याकडून उदयबद्दल बातमी मिळते की त्यांना मी एअरपोर्टकडे जाताना बघितलं. ते इंटरनॅशनल फ्लाईट असतात ना त्या ठिकाणी. आता घरचे सगळेच जण उदय परत येण्याची वाट पाहत असतात. तेव्हा कावेरी यश दोघेही खाली आत येतात. सुलक्षणांना धक्काच बसतो आणि अमृता ती तर मनातच आनंद साजरा करते. परंतु अमृता थांब थोडा वेळ, कारण मानने दिलेली वेळ अजून बाकी आहे. धूमधडाक्यात वाजत गाजत कावेरी उदयला परत घेऊनच येणार आहे. काकू यमुना दोघींनी